नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तानकाई किल्ला या ठिकाणी भेट देण्यासाठी। तर पाठीमागच्या बाजूने तुम्ही सुंदर असा किल्ल्याचा व्ह्यू बघू शकताय। तर भव्य असा मोठा किल्ला आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळतो आहे। तर मित्रांनो, हे कसं ऐतिहासिक स्थळ आहे जे की पर्यटकांचे पूर्णपणे लक्ष आपल्याकडे केंद्रित करते। आणि या ठिकाणी आपल्याला 10व्या-12व्या शतकामधील दगडामध्ये कोरलेल्या लेण्या बघायला मिळतात। जैन आणि हिंदू लेण्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि विविध प्रकारची दगडामध्ये कोरलेली कलाकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर मित्रांनो, हे जे हा जो किल्ला आहे तर हा महाराष्ट्रातल्या सातमाळा पर्वत रांगेमध्ये येतो। आणि ह्या ठिकाणी हे जसं की आपण जर बघितलं तर हा किल्ला मनमाडपासून सुमारे 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आहे। आणि येवल्याकडनं आपण जर बघितलं तर हा किल्ला सुमारे 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी स्थित आहे। आणि या ठिकाणी पूर्णपणे रेल्वेची सुविधा उपलब्ध असल्यामुळे आपण इतर कोणत्याही राज्यातनं ह्या किल्ल्याला सहजपणे भेट देऊ शकतोय। आणि आता हा जो किल्ला आहे आता थोड्याशा अंतरावरती आपल्यापासून राहिलेला आहे। तर आपण हा किल्ला आज पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। तर चला बघूया। तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी। तर आपण बघू शकताय तर या ठिकाणी आपल्याला बाईक पार्किंग साठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला 20 रुपीज या ठिकाणी चार्जेस पे करावे लागतात। आणि थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काहीशा प्रमाणात स्टॉल बघायला मिळतात आहे। तर या ठिकाणी आपण जे काही पूजेचं सामान या ठिकाणी आपण परचेस करू शकतोय। आणि आपण पाठीमागच्या बाजूने जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 2 ट्विन्स फोर्ट बघायला मिळतात आहे। ठीक आहे, तर लेफ्ट साईडला जो फोर्ट दिसतो आहे तो टंकाई फोर्ट आहे आणि राईट साईडला जो फोर्ट दिसतो आहे तो अंकाई फोर्ट आहे। तर आपण सर्वप्रथम एक्सप्लोर करणार आहोत तो अंकाई फोर्ट। परंतु आपल्याला टंकाई किल्ल्यापाशी काही विविध प्रकारच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि विविध प्रकारच्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत। तर चला बघूया। तर मित्रांनो, थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टंकाई किल्ल्याच्या पोटामध्ये काहीशा प्रमाणात आपल्याला या ठिकाणी लेण्या बघायला मिळतात आहे। तर आपण खालच्या बाजूने जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 2 लेण्या बघायला मिळत आहे। आणि आपण वरच्या बाजूने जर बघितलं तर आपल्याला 5 लेण्या बघायला मिळत आहेत। तर टंकाई किल्ल्याच्या पोटामध्ये टोटल आपल्या या ठिकाणी 7 लेण्या बघायला मिळतात आहे। तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ती जी टाकी आहे ती पाण्याने भरलेली दिसते आहे।
आणि टाकीच्या समोर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक मंदिर दिसत आहे, परंतु ते पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात आहे, त्यामुळे आपण मंदिरामध्ये प्रवेश नाही करू शकत आहे. आणि थोडंसं पुढे चालून आल्यानंतर तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी ह्याच्या लेण्या आहे पूर्ण भक्कम दगडामध्ये अशा आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या बघायला मिळतात आहे. या ठिकाणी थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की भक्कम अशा ब्रिक्स मध्ये या ठिकाणी हे बांधकाम केलेले दिसत आहे. आणि आपण आतमध्ये आल्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे गुहे टाईप आपल्याला या ठिकाणी सदृश्य बघायला मिळतात आहे. आणि या ठिकाणी जे पिलर आपण जर बघितले तर पुरातत्व खात्याने आता हे बांधकाम केलेले दिसत आहे. आणि हे जे पिलर आहे हे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे या ठिकाणी हे पिलर आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळत नाहीये किंवा कोणत्याही देवतेची या ठिकाणी आपल्याला मूर्ती बघायला मिळत नाहीये. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की टंकाई किल्ल्याच्या पोटामध्ये टोटल ह्या ठिकाणी आपल्याला 7 लेण्या बघायला मिळत आहे. आणि आता आपण खालच्या बाजूने बघितलं की त्या ठिकाणी आपण 2 लेण्या बघितल्या, परंतु त्या ठिकाणी आपल्याला फारसं काही बघण्यासारखं त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. परंतु आपण वरच्या बाजूने जर बघितलं तर लेण्यांसमोरचा सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी विविध राज्यातनं जे काही पर्यटक ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात तर त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे चेअर या ठिकाणी उपलब्ध केलेल्या दिसतात आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा नाही हो तर त्यासाठी या ठिकाणी पुरातत्व खात्याने डस्टबिन सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकताय की आपल्याला या ठिकाणी एक पाण्याची टाकी बघायला मिळते आहे. तर त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाणी पण या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि ही जी टाकी आहे ती पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात आहे. आणि आपण थोडं पाण्याच्या टाकीच्या समोर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक मंदिर दिसत आहे, परंतु ते पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात आहे, त्यामुळे आपण त्या मंदिरामध्ये प्रवेश नाही करू शकत. आणि थोडंसं पुढे चालून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक दरवाजा बघायला मिळतो आहे. तर तुम्ही बघू शकताय दरवाजाच्या वरच्या साईडने जर आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक चार्ट बघायला मिळतो आहे. तर जे काही आपण नारळ वगैरे आणतो फोडण्यासाठी तर आपण नारळ मध्ये घेऊन जाऊ शकत नाही किंवा मंदिरामध्ये प्रवेश करून तो नारळ फोडू शकत नाही, त्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक जागा या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी असाइन केलेली आहे. आणि थोडंसं मध्ये चालून आल्यानंतर आपण मधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे तर आपण बघू शकताय सुंदर असं एन्व्हायरमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय तर सुंदर अशी दगडामध्ये कलाकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. तर ही जी मूर्ती आहे तर ही इंद्रायणी मातेची मूर्ती आहे. तर आत्ताच्या काळामध्ये ह्या देवीला भवानी माता असं म्हणतात. तर सुंदर अशी दगडामध्ये ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी कोरलेली बघायला मिळते आहे. आणि थोडंसं आपण जर दरवाजाच्या साईडने जर बघितलं तर या ठिकाणी आपण दरवाजाच्या साईडने जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला नक्षी काम केलेलं दिसतं दगडामध्ये. ह्यामध्ये जर बघितलं हे तुम्ही बघू शकताय स्त्रीचे आणि पुरुषाचे या ठिकाणी आपल्याला नक्षीकाम दगडामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर आपण मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय तर आपण खालचा जो परिसर बघितला तर सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणून बघायला मिळतो. तर हे जे गाव आहे हे अंकाई गाव आहे. तर बघू शकताय आणि थोडंसं पुढे चालल्यानंतर तुम्ही बघू शकताय तर भक्कम असं दगडामध्ये हे कोरीव काम आपल्याला या ठिकाणी लेण्या बघायला मिळतात आहे. आणि थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दरवाजा दिसतो आहे. तर या ठिकाणी बघू शकता एक भक्कम असा दरवाजा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी आपल्याला एक कलाकृती दगडामध्ये कलाकृती बघायला मिळते आहे. तर बघू शकता तर ही जी मूर्ती सुंदर अशी मूर्ती आपल्याला ठिकाणी बघायला मिळते आहे. तर ती आता म्हणजे पूर्णपणे तुटलेल्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपण प्रॉपरली या ठिकाणी आपण सांगू शकत नाही की ही मूर्ती कोणत्या देवतेची असेल किंवा प्रॉपरली आपण रिकग्नाइज नाही करू शकत की ही मूर्ती कोणत्या देवतेची असेल किंवा या ठिकाणी कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. आणि आपण खालच्या बाजूने बघू शकता तर पायाचे ठसे पण आपल्याला दगडामध्ये कोरलेले बघायला मिळतात आहे. आणि आपण ह्या साईडने जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशनसाठी पूर्णपणे या ठिकाणी जे विंडो दिसतात नॅचरल पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कोरलेला बघायला मिळतात आहे. आणि आपण वरच्या साईडने जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला स्लॅब सारखं पूर्ण दगडामध्ये हे कोरीव काम ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे.
मित्रांनो बघू शकता आपल्याला ज्यावेळेस अंकाई किल्ल्यावरती जायचं असतं तर या ठिकाणी आपल्याला जसं की काही स्टेप दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि हे ज्या स्टेप आहे हे ज्या पाय मित्रांनो आता बघू शकताय ऊन पण खूप पडलेलं आहे आणि आपण तुम्ही जर हे जे स्टेप बघितला तर ह्या स्टेपना पूर्णपणे स्लोप आहे त्यामुळे आपल्याला चढण्यासाठी या ठिकाणी अडचण होत आहे आणि आपण जर वारंवार जर ट्रेक करत असाल तर आपण एकाच दमामध्ये हा जो किल्ला आहे आपण इझिली पार करू शकतो परंतु आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला हा जो किल्ला आहे तर चढण्यासाठी खूप अडचणी येत आहे तरी पण आपण हा किल्ला पूर्णपणे चढण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो थोडंसं पुढं चालून आल्यानंतर आपण जवळपास 100 स्टेप चालून आल्यानंतर आपल्याला जो किल्ल्याचा हा मेन दरवाजा लागतो आहे तर भक्कम असा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर दरवाजाच्या साईडने तुम्ही बघू शकता भक्कम असे बुरुज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आहे आणि तुम्ही दोन्ही साईडनी बघू शकताय भक्कम असे बुरुज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्यांचं स्ट्रक्चर पूर्ण दगडामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि हा जो दरवाजा आहे हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तर ह्या किल्ल्याला मनमाड दरवाजा असंही म्हणतात तर थोडं पुढे आल्यानंतर आपण बघू शकताय तर हा जो किल्ला आहे भक्कम अशा तटबंदीने ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि हा जो दरवाजाचा आहे हा जो किल्ल्याचा दुसरा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तर हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे बघू शकताय तर दरवाजाच्या थोडं पुढे चालून आल्यानंतर आपल्या या ठिकाणी दोन्ही साईडला देवळ्या बघायला मिळतात आहे तर बघू शकताय तर आपण वरच्या बाजूने जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी ही जे आहे ही देवळी आहे ह्या साईडला पण एक देवळी दिसते आहे आणि त्या साईडला पण एक देवळी आपल्याला बघायला मिळते आहे तर तुम्ही बघू शकताय तर जे काही पारेकर असायचे तर या ठिकाणी ते आराम सुद्धा करायचे या ठिकाणी आणि शत्रूवरती या ठिकाणी पूर्णपणे देखरेख करायचे समजा सैनिक शत्रू जर बाहेरून जर चाल करून आल्यानंतर ते पूर्णपणे या ठिकाणी लक्ष ठेवून असायचे आणि ह्या दरवाजाचं पूर्णपणे ते संरक्षण करत असत तर मी तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो याला फोन बिल तिकीट
तर या ठिकाणाहून तुम्ही बघू शकताय आपल्या पाठीमागच्या बाजूने जो किल्ला दिसतो आहे तर हा टांकाई किल्ला आहे. तर सुंदर असा किल्ला आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळतोय आणि आपण आता सद्यस्थितीमध्ये आहे अंकाई किल्ल्यावरती. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर सुंदर असा अंकाई किल्ल्याचा परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आपण वरच्या बाजूने जर बघितलं तर भक्कम दगडामध्ये कोरलेला आपल्याला या ठिकाणी किल्ला बघायला मिळतो आहे. आणि आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक दुर्बीण सदृश्य या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात आहे. जे काही सैनिक असायचे तर या ठिकाणी पूर्णपणे शत्रूवरती नजर ठेवून असायचे. तर आपण जे काही दुर्बीण सदृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण ते पूर्णपणे बघायचा प्रयत्न करू. आताच आपण बघितलंय की आपण टांगा किल्ल्याच्या खालच्या बाजूने बघितलं की त्या ठिकाणी आपल्याला जैन लेण्या बघायला भेटल्या आहे. तर वरच्या बाजूने जर आलं तर आपल्याला या ठिकाणी एक हिंदू लेणी बघायला भेटते आहे. तर सुंदर अशी दगडामध्ये ही लेणी या ठिकाणी कोरलेली आहे. तर आपण जर बघितलं तर दरवाजाच्या दोन्ही साईडने आपल्याला दोन या ठिकाणी मूर्त्या बघायला मिळतात आहे. तर ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या जय आणि विजय यांच्या आहेत. आपण आतमधल्या बाजूने जर बघितलं तर आपल्या ठिकाणी त्रिमुखी मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. अंकाई किल्ल्याच्या पूर्ण पठारावरती येऊन पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी तुम्ही ही पाठी बघू शकताय. या ठिकाणी एक गोशाळा उभारलेली आहे तर तुम्ही बघू शकताय. आणि सद्यस्थितीमध्ये जे गाई वासर जे आहे ते बाहेर चालण्यासाठी गेलेलं आहे, परंतु त्यामुळे आपण आता बघू शकत नाही. पण तुम्ही आतल्या बाजूने जी गोशाळा आहे ती बघू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्याला पाठीमागच्या बाजूने एक गुफा दिसते आहे. तर ह्या गुफाला सीतामाता गुफा असे म्हटलं जात आहे. तर आपण त्या ठिकाणी पूर्ण बघण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बघू शकताय तर ही जी गुफा आहे पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात आहे, त्यामुळे आपण ह्या गुफेमध्ये जाऊ नाही शकत. पण आपण आतमधल्या जर बाजूने जर बघितलं तर या ठिकाणी जे जनावर आहे गाई वासर यांना बांधण्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे. त्यामुळे ही जी गुफा आहे तर राहण्यायोग्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही केलेली आहे. तर मित्रांनो या अगस्ती जे अगस्ती मुनी आहे आश्रम होता, तुम्ही बघू शकता त्यांची मूर्ती. आणि हे मंदिर सध्या बंद असल्यामुळे आपल्याला मध्ये जात येत नाही, तर तुम्ही बाहेरून बघू शकताय.
तर मित्रांनो, थोडंसं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तळ बघायला मिळत आहे. तर ह्या तळ्याला काशी तळ असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या या ठिकाणी पाणी बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी हे जे तळ आहे तर हे सुमारे 20 ते 25 फुटापर्यंत इतकं याची रुंदी खाली आपल्याला खोल बघायला मिळते. आणि या ठिकाणी जे दोऱ्या आपल्याला बघायला मिळतात आहे, तर ह्या दोऱ्या म्हणजे एखादे पर्यटक जर समजा या ठिकाणी चुकून पाण्यामध्ये जर पडला तर तो इझिली हा दोरीला ट्रेक करून तो वरती येऊ शकतोय. आणि तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तळ्याच्या मध्यभागी आपल्याला एक मंदिर बघायला मिळत आहे. तर हे तुम्ही मंदिर बघू शकताय. तर या ठिकाणी असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे या ठिकाणी ऋषी मुनीची या ठिकाणी समाधी असं म्हटलं जात आहे. तर अशाच तुम्ही पाठीमागच्या बाजूने पण बघू शकता, अशा भरपूर आपल्या या ठिकाणी समाध्या बघायला मिळतात आहे. तर मित्रांनो, आपण थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याच्या मागच्या बाजूने जर बघितलं तर सुंदर असं मनमाडचा आपल्याला या ठिकाणी निसर्ग बघायला मिळतो आहे. भव्य असा निसर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि आपण इथून जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक थंब फोर्ट बघायला मिळतो आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर असा थंब फोर्ट आपल्याला या ठिकाणून बघायला मिळतो आहे. तर आता थोडं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपलं एक वृक्ष दिसत आहे. तर ही जे झाड आहे हे निवडुंगाचं झाड आहे. तर या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये काय आपल्याला या ठिकाणी जे कपडे या ठिकाणी आपल्याला टांगले बघायला मिळतात. तर जे काही गावातले लोक या ठिकाणी काशी तळ्यामध्ये आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कपडे या ठिकाणी टाकून देतात. तर त्यांची मे बी काही अंधश्रद्धा असेल ते आपण एक्झॅक्ट काही नाही सांगू शकत, परंतु आपल्याला या झाडावरती भरपूर काही प्रमाणात या ठिकाणी कपडे टांगलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि थोडंसं पुढं बघितलं तुम्ही पूर्णपणे कपड्याचा या ठिकाणी ढिगारा बघू शकताय. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या फायनली टोकाशी आलेलो आहे. आपण बघू शकताय पूर्ण टॉपला आलेलो आहे आपण. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जसं की तळे दिसत आहे, परंतु ह्या तळ्यामध्ये आता सध्या पाणी नाहीये. बघू शकता तुम्ही सध्याला हे पूर्णपणे कोरडं दिसते आपल्याला. आणि जसं की हे बघितल्याप्रमाणे आपल्याला जसं की हा एक वाडा दिसतोय. हे वाड्यासारखं आपल्याला पूर्णपणे स्ट्रक्चर दिसते. आणि या ठिकाणी आपले हा जो वटवृक्ष दिसतो आहे, तर माणसं या वटवृक्षाला पैशाचं झाड असं म्हणतात. मी तुम्हाला दाखवतो चला. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी 1 रुपयाचे नाणे दिसतात, 5 रुपयाचे नाणे दिसतात आणि 10 रुपयाचे नाणे या ठिकाणी झाडामध्ये पूर्णपणे ठोकलेले दिसतात. तर ह्याला पैशाचं झाड असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहोत टंकाई किल्ल्यावरती. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघण्यासारखं फारसं काही नाही आहे. या ठिकाणी पूर्ण ग्राउंड या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी आपल्याला बघायला काहीच मिळत नाही. आपल्याला चारी बाजूंनी पूर्ण ग्राउंड लेवलसारखं दिसतं आहे. आणि आपल्या जसं की आपण पाठीमागच्या बाजूने बघू शकतो, या ठिकाणी आपण बघू शकताय. तर त्या ठिकाणी आपल्याला एक मंदिर आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक मंदिर आहे, महादेवचं मंदिर. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत जे टंकाई किल्ल्यावरती. फक्त एकच मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. आणि या ठिकाणी एक नंदीची मूर्ती आहे. फक्त भक्कम अशा दगडामध्ये ही मूर्ती या ठिकाणी कोरलेली दिसते आपल्याला. आपण बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रक्चर केलेलं नाही आहे. आणि वरती जरी या ठिकाणी छत नसलं तरी साईडच्या बाजूने पूर्णपणे दगडामध्ये जे ऐतिहासिक काळामध्ये पूर्णपणे भक्कमपणे या ठिकाणी आपल्याला काम केलेलं दिसत आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी.